मुंबईकर येत्या आठवडाभरामध्ये पूल कोंडीला सामोरे जाणार आहेत। 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पुलावर आता हातोडा पडणार आहे। वाहतुकीकरता हा पूल बंद करण्याचं नियोजन मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी केलंय। बघूया। हा आहे मुंबईतला सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल। एकशे 125 वर्ष जुनं दगडी बांधकाम असलेला हा पूल आहे। 1913 साली बांधलेला परळ ते प्रभादेवीला जोडणारा हाच आहे एल्फिन्स्टन पूल। मात्र ब्रिटिशांनी बांधलेला पूल आता जमीनदोस्त होणार आहे। वरळी शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन या पुलाची पुनर्बांधणी होतीये। इथं जुना ब्रिज तोडून डबल डेकर ब्रिजची निर्मिती MMRDAच्या माध्यमातून होणार आहे। ब्रिटिशांनी मुंबईला नेमकं काय दिलं याचं उत्तर सध्या समोर तुम्ही बघता आहात। अनेक पुलांच्या बांधकामापैकी हा एक पूल ब्रिटिशांनीच उभारला। 1913 साली उभारलेला परेल ब्रिज अस्सल दगडी बांधकाम हे आहे। त्यामुळे हा पूल थोडकं नाही तर 125 वर्ष उभा आहे आणि अविरतपणे या पुलावरून वाहनं येत जात असतात। खरं तर शेकडोंनी नाही हजारोंच्या संख्येनं वाहनांची ये जा सुरू असते। या ठिकाणी मी सध्या उभी आहे, माझ्या बाजूला आहे या ठिकाणी प्रभादेवी परेल स्टेशन। रेल्वे स्टेशनला लागून असणारा हा पूल आहे। त्याच्यामुळे रेल्वेसाठी सुद्धा हा पूल तितकाच महत्त्वाचा। इतकंच नाही तर परेलवरनं तुम्हाला जर प्रभादेवीकडे जायचं असेल तर हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा पादचाऱ्यांसाठी सुद्धा। अर्थातच MMRDAकडे हा ब्रिज हस्तांतरित केला जातोय। हा पूल आता लवकरच पाडला जाणार आहे। याची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे। 15 एप्रिलपर्यंत या पुलावरची वाहतूक ही बंद केली जाईल। मुंबईत प्रथमच एखादा पूल तोडण्यापूर्वी मुंबईकरांकडून सूचना हरकती मागवल्या गेल्यात। एल्फिन्स्टन पुलावरची वाहतूक बंद झाल्यानंतर आधीच वाहतूक कोंडीत रखडणाऱ्या मुंबईकरांची रखडपट्टी आणखी वाढणार अशी चिन्ह आहेत। वाहतूक परळ TT जंक्शन ते बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे थेट कृष्णानगर जंक्शन, परळ वर्कशॉप, भारत माता जंक्शन मार्गे पुढे जातील। खोदादाद सर्कल पासून वाहनं उजवीकडे वळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे जातील। करी रोड रेल्वे पुलावर दिवसभरासाठी एकाच दिशेने वाहतूक होईल। भारत माता जंक्शन पासून शिंगटे मास्टर चौकापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आणि विरुद्ध दिशेने दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहणार आहे। रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत दोन्ही दिशा वाहतुकीसाठी खुल्या राहतील। 125 वर्ष जुना पूल पाडल्यानंतर आजूबाजूच्या तितक्या जुन्या इमारतींना देखील हादरे बसणार आहेत। तर वाहतूक आणि पूल कोंडीचा सर्वाधिक फटका स्थानिकांना बसणार आहे। असं स्पष्टीकरण केलं ना, गाड्यांची व्यवस्था केली, माणसांची काय। उद्या बाजारात आम्हाला करायचं तर आम्ही कुठं कुठे जाणार? हा ब्रिज तोडल्यानंतर आमचा इथून ब्रिजनी वर चढून आम्ही पलीकडे जातो परळ मार्केटमध्ये, ते आम्ही जाणार कुठनं? वाडिया हॉस्पिटल KEM हॉस्पिटलला जाणारा महत्त्वाचा रस्ता, इथून ॲम्ब्युलन्सेस पण कुठून जाणार? वाडिया तिकडे KEM आले, गोबल आलं, TB हॉस्पिटल आलेलं आहे, टाटा हॉस्पिटल आहे, त्या बाजूला सर्व आहे। मग ते गेले कुठे, कुठून जाणार लोक? त्याच्यामध्ये स्थानिकांचा बिलकुल विचार केलेला नाहीये। आज जो हा ब्रिज आहे डबल डेकर ब्रिज आहे, डबल डेकर ब्रिज मध्ये वरचा ब्रिज आहे त्यांनी जेवढी रुंदी पाहिजे तेवढी ठेवलेली आहे, खालची रुंदी त्यांनी कमी करून ठेवली आहे। ॲज इट इज एवढीच राहणार आहे आणि हे ते भविष्यात आमच्या बिल्डिंग कधी पडतायत आणि तिथे मग नंतर आम्ही ती जागा ऑक्युपाय करू, हा त्यांचा विचार आहे। तर आता काय झालंय की ह्या स्थानिकांचा विचार न करता त्यांनी फक्त आपली सोय करून घेतलेली आहे MMRDAने वरचा। पूर्वी ह्या 19 इमारती जात होत्या, आता त्यांनी मोक्याच्याच फक्त 2 इमारती ज्या त्यांना अडथळा निर्माण करतायत त्या त्यांनी फक्त घेतलेल्या आहेत। त्यांचा विचार करतायत ते, पण त्यांना अजून खुलासा दिलेला नाही तुमचं कुठे पुनर्वसन होईल म्हणून। आणि ह्या बाकी 17 बिल्डिंग आहेत त्या जशाच तशाच आहेत। ते फक्त बोलतात तुमची 79A नोटीस आलेली आहे तुम्हाला, त्याच्या अंतर्गत तुम्हाला आम्ही पुनर्वसन करू। पण प्रकल्प तुमचा एवढा मोठा जागतिक प्रकल्प आहे, ज्याला जपानने कंपनीने हेल्प केलेली आहे, मग तुम्ही हे करायला पाहिजे ना। का आमच्या स्थानिक लोकांना काहीच विश्वासात घेतलेलं नाही आहे। आज आमच्या एवढ्या मीटिंग्स लागल्यात, MMRD, म्हाडा सगळं BMC पासून, तो त्याच्या खांद्यावर बंदूक टाकतो, याच्या खांद्यावर बंदूक टाकतो। पूल पाडण्याचा निर्णय घेताना स्थानिकांचा विचार केला नसल्याचा आरोप केला जातोय। हा पूल पाडल्यामुळे स्थानिकांचे हाल होणार असल्याचाही आक्षेप घेतला जातोय। भरभक्कम बांधकाम असणारा हा दगडी पूल आता लवकरच नेस्तनाबूत होणार आहे। या पुलाच्या जागी एक नवा डबल डेकर पूल उभारला जाणार आहे। मात्र एकंदरीतच वाहतूक कोंडी, पूल कोंडी, एकंदरीतच आयुष्याची आणि जगण्याची कोंडी याचा सराव मुंबईकरांना झालाय।
फक्त त्याचा गैरफायदा आता व्यवस्थेनं घेऊ नये एवढीच मुंबईकरांची अपेक्षा आहे। एल्फिन्स्टन पूल हा लवकरच पाडला जाईल, मात्र पाडकामानंतर नवा पूल तयार होऊन मुंबईच्या विकासाचा नवा इतिहास लवकरात लवकर लिहिला जावा एवढीच अपेक्षा आहे। कॅमेरामन प्रकाश समनेशी पाठक, झी 24 तास, मुंबई।